नमस्कार, मी डॉक्टर भावना मेनकुदळे, दी आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक धनकवडी पुणे येथील क्लिनिक हेड। मित्रांनो, TATC मध्ये आम्ही मिशन थायरॉइड ही संकल्पना राबवतो आणि थायरॉइड अंतर्गतच अनेक जे काही आजार येतात त्याच्याबद्दलची चर्चा करत आहोत। मागील काही व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड आणि त्या संदर्भात जे काही आजार येतात त्याच्याबद्दलची चर्चा केली। आज आपण थायरॉइड आणि डायबिटीज याच्याबद्दल बोलणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये आज डायबिटीजचे पेशंट इतके आहेत की भारताला आपण डायबिटीजची राजधानी असं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्या पाठोपाठच थायरॉइडचा पण नंबर लागतो। आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे यासारखे मेटाबॉलिक आजार जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढायला लागलेले आहेत। जर आपण नीट पाहिलं तर डायबिटीज आणि थायरॉइड हे दोन्ही आजार एकमेकांशी संबंधित आहेत असं लक्षात येतं आणि जर का तुम्हाला थायरॉइड आणि डायबिटीज असेल तर बाकीचे मेटाबॉलिक आजार जे आहेत ते होण्याची शक्यता तुम्हाला दाट आहे। जर आपण अजून नीट पाहिलं या दोन्ही आजारांमध्ये काही कॉमन फॅक्टर्स आहेत। याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर येतं ते म्हणजे तुमच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे म्हणजेच लाईफस्टाईलमुळे हा आजार होतो। यालाच आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणतो आणि ह्याच्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल डिस्टर्बन्स होतात ज्याच्यामुळे याला हॉर्मोनल आजार किंवा एंडोक्राइन सिस्टमशी निगडीत असा आजार असं म्हटलं जातं आणि ह्याच्याने बरेच काही मेटाबॉलिक सिम्पटम्स जे आहेत ते तुम्हाला जाणवायला लागतात आणि म्हणून याला मेटाबॉलिक आजार सुद्धा झालाय असं म्हटलं जातं। ह्याच्यानंतर अजून एक निरीक्षण करायची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला एक कॉमन पाथवे सापडतो जो म्हणजे हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस। याच्यामध्ये काय होतं, ह्या पाथवेमध्ये बऱ्यापैकी बिघाड निर्माण होतो। त्याचे अनेक कारणं आहेत आणि ह्या डिस्रप्शनमुळे म्हणजेच ह्या पाथवेच्या इम्बॅलन्समुळे हे आजार होतात। मग ते थायरॉइड असू दे किंवा डायबिटीज असू दे। ज्यांना कोणाला थायरॉइड झालेला आहे मग तो हायपर असू दे किंवा हायपो असू दे त्यांना डायबिटीज होण्याचं प्रमाण जे आहे ते 4 पटीनं जास्त वाढतं आणि ज्यांना अनुवांशिक म्हणजेच काय, जर तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या ग्रँड पेरेंट्सला जर थायरॉइड किंवा डायबिटीजची हिस्ट्री असेल तर तुम्हाला होण्याचे चान्सेस देखील वाढतात। यालाच आपण हेरिडेटरी फॅक्टर असं म्हणतो। ह्याच्यामध्ये थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये सिम्पटम्स देखील थोड्याफार फरकाने कॉमन दिसतात। सगळ्यात पहिलं म्हणजे अंगावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं, त्वचा खूप जास्त कोरडी पडणं, त्याच्यानंतर वजन जे आहे ते खूप झपाट्याने वाढत जाणं म्हणजेच अनकंट्रोल्ड वेट गेन ज्याला आपण म्हणतो, हे दोन्ही आजारमध्ये कॉमनली आपल्याला पाहायला मिळतं। आता दुसरा फॅक्टर जर आपण पाहिला म्हणजे ज्या पेशंट्सला थायरॉइड आहे यांना डायबिटीज होण्याचं प्रमाण का बरं वाढतं। जर आपण हायपोथायरॉइडचं उदाहरण घेतलं तर हायपोथायरॉइडमध्ये आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते खूप स्लो झालेलं दिसतं आणि त्याच्यामुळेच इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तातलं शुगरचं प्रमाण जे आहे ते वाढायला सुरुवात होते। ओव्हर द टाइम जर तुम्ही ह्याचं ट्रीटमेंट व्यवस्थित नाही घेतलं तर तीच स्टेज जी आहे तशीच राहते आणि त्याच्यामुळे ब्लड शुगर लेवल्स जे आहेत ते वाढायला सुरुवात होते। त्याच्यानंतर जर हायपरथायरॉइडमध्ये आपण बघितलं, हायपरथायरॉइडमध्ये असं होतं की तुमचं थायरॉइड हॉर्मोनचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतं आणि म्हणून तुमचं शरीरातलं एक्सेस मेटाबॉलिझम जे आहे त्याच्यामुळे ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन या दोन्ही हॉर्मोन्स किंवा जे फॅक्टर्स आहेत ते वाढतात आणि त्याच्यामुळे तुमच्या शुगर लेवल्समध्ये अगदी तफावत होते आणि त्याच्यामुळेच ब्लड शुगर्स वाढायला लागतात। त्याचबरोबरीनं लायपोलायसिस म्हणजे तुमच्या शरीरात जे चांगले फॅट्स आहेत त्याचं डिस्ट्रक्शन होतं आणि म्हणून फ्री फॅटी ॲसिड्सचं प्रमाण जे आहे ते पण वाढायला लागतं आणि म्हणून पण शुगर लेवल्स वाढायला लागतात। ह्याचबरोबरीनं स्ट्रेस हा एक अजून इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याला सोडून चालणार नाही। स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल वाढतो आणि कॉर्टिसॉल वाढल्याने शुगरचं रेग्युलेशन देखील
डिस्टर्ब होतं, म्हणजे इम्बॅलन्स होतं, शुगर लेवल्स वाढायला लागतात आणि त्याचबरोबरीनं स्ट्रेसला मॅनेज करणारे कुठल्याच गोष्टी जर आपण नाही केल्या तरी सुद्धा ब्लड शुगर लेवल्स वाढतात. तर असे काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या थायरॉइडमुळे या डायबिटीज होण्याचे चान्सेस आपल्याला नाकारता येत नाही. आता मुद्दा येतो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कसं करायच्या आणि ट्रीटमेंट कसे करून घ्यायच्या. तर अगदी थोड्याफार फरकाने जर आपण लाईफस्टाईल व्यवस्थित केली, एक्सरसाइज व्यवस्थित ठेवला, डाएट व्यवस्थित ठेवला, तर हे आजार आपल्याला पूर्णपणे रिव्हर्स करता येऊ शकतो. पण त्याचबरोबरीनं काही आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण घेणं गरजेचं आहे. सांगायला खूप आनंद होतो की आमच्या दी आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये आम्ही 15 वर्षापासून 15,000हून अधिक पेशंट थायरॉइड आणि डायबिटीजचे पाहिले, ज्यांच्या अनुभवातनं आम्ही काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल जे आहेत ते डेव्हलप केलेले आहेत, ज्याच्यामध्ये थायरॉइड रिॲक्टिव्हेशन आणि डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम आम्ही ह्या पेशंट्समध्ये राबवतो. याच्यामध्ये आम्ही पंचसूत्री कार्यक्रम करतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पेशंट आला की त्याला आश्वस्त करणं, म्हणजेच व्यवस्थित काउन्सिलिंग आणि कन्सल्टेशनद्वारे सगळ्या गोष्टींची माहिती पेशंटकडून करून घेतो, ज्याच्याने आपण एक स्पेसिफिक स्कोअर पॅटर्न जो आहे तो काढतो. या स्पेसिफिक स्कोअर पॅटर्न नंतर आपण त्यांना काही इंटरनल मेडिकेशन्स देतो, ज्याला आपण भेषज म्हणतो. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर आपले FDA अप्रूव्ड मेडिसिन्स, म्हणजे जे अगदी सेफ आहेत, जे आपण व्यवस्थित कंझ्युम करू शकतो अशा फॉर्मॅटमध्ये आणि अगदीच तुमच्या लाईफस्टाईलला शोभेल असे मेडिसिन्स आपण डेव्हलप केलेले आहेत. हे सगळे मेडिसिन्स नॉन हॉर्मोनल पद्धतीने काम करतात. म्हणजेच काय, या सगळ्या तुमच्या हॉर्मोनल डिसऑर्डर्स